पुण्यातील कोथरूडमध्ये नागरिकांचा संताप उफाळून आला। ओढे नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह बदलून बांधकाम केलं जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला। डीपी रस्त्यासाठी नाले बुजवले जात आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे पावसाचं पाणी थेट रस्त्यावर। त्याच्या निषेधार्थ कोथरूडकर थेट ओढ्यात उतरले। आमचा जीव घेतल्यावर प्रशासनाला जाग येणार का, हा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। हा जो डीपी रोड आहे या ठिकाणी काही दिलगीर लोकांना फायदा होण्यासाठी या नाल्यावर डीपी रोड बांधायचा घाट काही लोकांनी बांधलेला आहे। आणि काल जो मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये आज तुम्ही पाहू शकता की काय परिस्थिती झाली आहे। मला व्हिडिओमध्ये पण बघायला भेटेल की काल किती मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी होतं। उद्या जर का कुठली जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण आहे? गुरुवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं पुणे शहर अक्षरशः ठप्प झालं। फक्त 2 तासाच्या पावसानं अनेक वर्षाचे विक्रम मोडले। शहरातील मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं, वाहनांचं मोठं नुकसान झालं आणि अनेक ठिकाणी नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं। पुण्यातील जनता वसाहतीत परिस्थिती आणखी गंभीर आहे। अनेक घरांच्या भिंती पावसाने कोसळल्या, काहींच्या घरात पाणी शिरलं तर काहींचा संसार अक्षरशः उघड्यावर आला। नागरिकांचा आरोप आहे की प्रशासनाची कुठलीही मदत पोहोचलेली नाहीये। काल पाऊस अचानक खूप जोरात होता आणि वादळ वारं पण खूप होतं आणि सगळे मुलं खिडकीजवळच होते बघत आणि अचानक ते पुढे दरवाजाजवळ गेले आणि ते झाड कोसळला अक्षरशः। थोडा वेळ झाला असं थांबल्या स्थितीत तर शक्यतो झाड कोसळून तुमची भिंत पडली त्यावेळेस तुम्ही सगळे घरातच होते, सगळेजण घरातच होते। या सगळ्या परिस्थितीवर बोलताना महापौर मंजुषा नागपुरे यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना तातडीनं काम करण्याच्या सूचना दिल्या। ड्रेनेजची सफाई, नाले मोकळे करणं आणि झाडांच्या फांद्या छाटण्याचे आदेश देण्यात आले। आयुक्त नवल किशोर राम यांनी देखील काही ठिकाणी दुर्लक्ष झाल्याची कबुली दिली। डिझास्टर मॅनेजमेंटची बैठक या आधी 3 वेळा केली गेली आहे पालिकेमध्ये। त्या मीटिंगला मी स्वतः होते। आयुक्तांनी स्वतःच्या लेवलला स्वतःच्या ऑफिसमध्ये अशा बैठका घेतल्या होत्या आणि काम करण्याचे आदेश दिले होते। त्यामुळे आपण फक्त रेड अलर्ट किंवा येलो अलर्ट आल्यानंतरच बैठक घेतो आणि कामाला सुरुवात करतो असं होत नाही। आपल्या इथे 2 ठिकाणी क्लाउड बस्ट झाला होता। मी मान्य करतो अक्षरशः की महापालिका प्रशासनमध्ये दैनंदिन काही ठिकाणी दुर्लक्ष पण होत असतात, पण याचा अर्थ असा नाही की लोक काम करतील। 2 तासाच्या पावसानं शहर का तुंबतं? नाले ओढे बुजवणं, अनियंत्रित बांधकाम आणि अपुरी ड्रेनेज व्यवस्था यामुळे दरवर्षी हा त्रास सहन करायचा का, असे प्रश्न नागरिक उपस्थित करतायत। मात्र या प्रश्नांची थेट उत्तरं काही मिळताना दिसत नाहीयेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।